ही कन्सेप्ट कशी आली का? कारण का काही पर्सनल किस्सा होता की काय कसं? तर असं झालं की आम्ही रिअल इस्टेट मी बेसिकली आम्ही एक कन्स्ट्रक्शन ग्रुप म्हणून काम करतो. नाशिक आणि पुण्यामध्ये आमचे प्रोजेक्ट्स आहेत. तर इन 2016 एक लँड लिटिगेशनची केस आमच्यासोबतच झाली. आम्ही एक प्रॉपर्टी परचेस करत होतो की ती प्रॉपर्टी त्याने ऑलरेडी 2 लोकांना विकलेली होती. आणि ज्यावेळेस आम्हाला कळालं की अरे हा असा प्रॉब्लेम झालेला आहे, तर त्यावेळेस प्रॉब्लेम असा होतो की आपल्याला करायचं काय हेच माहिती नसतं. मग आपण वकिलाकडे जातो, वकील सांगतात की हे करा ते करा. मग त्याच्यानंतर आम्ही जे दुसरे 2 लोक आहेत त्यांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं की अरे आम्ही तर नोटीस पब्लिश केली होती. मग त्यावेळेस मला कळालं की अरे एक्झॅक्टली काय नोटीस पब्लिश केली म्हणजे काय. मग त्यावेळेस आम्ही पेपर्स बघितले, सगळ्या गोष्टी झाल्या आणि इट वॉज लाईक अ टाईट स्लॅब की आपण हे सगळं करतोय आणि आपण काही ड्यू डिलिजन्समध्ये कमी पडतो. त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की आपण ह्या नोटिसेस डिजिटाईज करायला सुरुवात करू. आपण एक छोटासा आम्ही एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला नाशिकमध्ये. तर नाशिकमधले आम्ही फक्त टायटल व्हेरिफिकेशनच्या म्हणजे ज्या प्रॉपर्टी रिलेटेड ज्या काही नोटिसेस येतात त्या नोटिसेस डिजिटाईज करायला सुरुवात केली.